प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्याला पुन्हा एक वार या दिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. प्रियजनांनो, आजचा जो संदेश मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे तो संदेश नेहमीप्रमाणेच अतिमहत्वाचा आहे आणि म्हणून आजचं जे वचन मी आपल्यासाठी निवडलेलं आहे मत्तईचं पुस्तक याचा 5वा अध्याय 43 वचन जे सर्वांना माहित आहे आणि 44वे वचन 44 सुद्धा आपण नंतर वाचणार आहे, पण हे आपण या अगोदर आजचं वचन म्हणून वाचूया. वचन असं म्हणतं, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सर्वांना माहीत असलेलं हे वचन आहे, असं काही नाही की हे नवीनच वचन आहे, परंतु यामधून आपण काही नवीन गोष्टी पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. सुवर्ण वचन आम्ही वाचलेलंच आहे, 5 अध्याय 43 वचन मत्तईचं पुस्तक. आणि याचा मथळा आपल्याला जर द्यायचा असेल तर ख्रिस्ती प्रेमाची खरी ओळख काय आहे हे आपण मथळा आजच्या संदेशाला देऊ शकतो. प्रियजनांनो, येशू ख्रिस्त वेळोवेळी जाऊन लोकांना देवाचा संदेश सांगत होता, सर्व काही देवाची ओळख काय आहे ते करून देत होता. आणि येशूने ज्यावेळेस पर्वतावरील उपदेशामध्ये हा विषय घेतला त्यावेळेस ज्या यहुदी लोकांच्या चुकीच्या समजुती होत्या त्या चुकीच्या समजुती त्यानं प्रत्येक संदेशामध्ये दूर केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रियजनांनो, त्या काळामध्ये म्हणजे येशूच्या काळामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त या भूतलावरती होते त्या काळामध्ये अनेक जण आपल्या मित्रावर, फक्त आपल्या मित्रावर आणि स्वतःचे जे लोक आहेत त्यांच्यावरती प्रेम करत होते आणि शत्रूंचा द्वेष करणे हे अगदी योग्य आहे, हे शास्त्राप्रमाणे आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्यांच्याशी बोलतो, उपदेश करतो, त्यानं त्यावेळेस हे वचन सांगितलेलं आहे. तो असं शिकवत होता की आपल्या वैऱ्यावर प्रेम करा आणि जे तुमचा द्वेष करतात, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थना सुद्धा त्यावेळेस कॉमन गोष्ट होती. यावरून आपल्याला समजून येतं की प्रार्थना त्यावेळेस फक्त आपापल्या लोकांच्यासाठी स्वतःसाठी केली जात होती. आजची ती परिस्थिती आहे का हा विचार आम्ही केला पाहिजे. होय, आज ती परिस्थिती आहे. येशू ख्रिस्त जर हे शिकवत आहे तर नक्कीच त्यावेळेस फक्त आपल्यासाठी स्वतःच्या लोकांच्यासाठी प्रार्थना केली जात होती. पण येशू ख्रिस्त इथं शिकवत आहे की जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर तसंच आम्ही असेल जुन्या करारातल्या लोकांच्या सारखं किंवा येशूच्या काळात जसे लोक होते तसंच जर आम्ही असेल तर आज आम्हाला बदलण्याची गरज आहे, आम्हाला चेंज होण्याची गरज आहे. आम्ही स्वतःसाठी प्रार्थना करत असताना इतरांची साठी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे, क्षमा केली पाहिजे. प्रियजनांनो, येशू ख्रिस्ताने हे खरं प्रेम या ठिकाणी शिकवलेलं आहे. येशूचं जे प्रेम हे केवळ आपल्यावर प्रेम करणाऱ्यांच्यासाठी मर्यादित नव्हतं, त्याचं प्रेम शत्रूपर्यंत पोहोचणारं प्रेम होतं. प्रियजनांनो, म्हणून प्रेमामध्ये भेदभाव, पक्षपात नसावा. जग आपल्यावर प्रेम करणाऱ्यावर प्रेम करत आहे आजकाल. जे तुमच्या संगती चांगली आहे त्यांच्यावरती प्रेम करत आहे, पण ख्रिस्ती शिकवण प्रवाहाच्या थोडीशी वेगळी आहे. ख्रिस्त वेगळं शिकवण प्रेमाबद्दल देतो. तो म्हणतो की द्वेषाला प्रेमाने उत्तर द्या. तुमचा जे द्वेष करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन जर आम्ही वाचलं तर वाईटावर विजय मिळवण्याऐवजी चांगल्याने वाईटावर विजय मिळवा, पर्याने वाईटाला जिंका म्हणण्यात आलेला आहे. शत्रूसाठी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताचे बरोबर अनुकरण करत असतो. आम्ही शत्रूसाठी प्रार्थना करतो त्यावेळेस येशूने क्रूस खांबावर असताना इकडंच केवळ नाही शिकवण दिलं, या ठिकाणीच फक्त शिकवलं नाही, परंतु ज्यावेळेस तो जगाच्या महान स्टेजवरती गेला, क्रूस खांबावरती गेला, त्यावेळेस सुद्धा त्यानं शिकवण दिली की क्रूसावर तो होता आणि तिथं असतानाही आपल्या छळ करणाऱ्यांच्यासाठी त्यानं प्रार्थना केली. फक्त इथं शिकवून तो गप्प बसला नाही. ज्यावेळेस तो मोठ्या महान स्टेजवर गेला त्यावेळेस सुद्धा त्यानं तीच शिकवण दिली, जी ते कृती करत होता तीच शिकवण दिली. आज आम्ही मोठमोठ्या स्टेजवर, पाळायच्या नात्याने मी मोठ्या मोठ्या स्टेजवर असतो आणि देवाबद्दल प्रेम करायला शिकवतो, लोकांच्यावर प्रेम करायला शिकवतो. काय माझं जीवन त्या स्टेजवर जसं मी बोलतो तसं जीवन, माझं पास्ट लाईफ तसं आहे काय? लूकच्या पुस्तकामध्ये प्रियजनांनो आम्ही पाहतो की 23 अध्याय आणि 34 वचन तो म्हणतो, हे पित्या यांना क्षमा कर, कारण हे काय करत आहेत हे त्यांना समजत नाही.
प्रेम करणं ख्रिस्ती जीवनाचं चिन्ह आहे माझ्या प्रयोजनाला. ते विसरू नका. जेव्हा आपण क्षमा करतो आणि इतरांच्यावर प्रेम करतो तेव्हा लोकांना आपल्या जीवनातून ख्रिस्त दिसत असतो. म्हणून प्रेम करा. आपल्या जीवनातून ख्रिस्ताचं प्रदर्शन होतं म्हणून आम्ही प्रेम करा म्हणण्यात आलेलं आहे. योहानाच्या पुस्तकामध्ये 13:35 काय म्हणतं, तुमचे एकमेकावर प्रेम असेल तर सर्व लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. प्रियजनांनो, किती मोठी ही समज ज्ञान आपल्याला परमेश्वरापासून आहे. बायबलमध्ये आम्ही स्टेफनाचं उदाहरण बघितलेलं आहे, वाचलेलं आहे. स्टेफन काय करत होता? प्रेषितांचे कृत्य याचा 7वा अध्याय 59-60 वचनामध्ये ज्यावेळेस त्याला दगडफेक झाली, त्याच्यावर दगडमार झाला, त्याला मारण्यात आलं, तो मरणार होता आणि स्टेफनाला दगडाने मारले जात असतानाही त्याने एक प्रार्थना केली आणि ती महत्वाची प्रार्थना आहे. हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको, हे पाप त्यांच्या पदरी धरू नको. होय, ते खरंच पाप करत होते, कारण देवाच्या भक्ताला ते अडवत होते. स्टेफनाने आपल्या शत्रूचा द्वेष केला नाही, तर त्यांच्यासाठी त्यानं प्रार्थना केली. ही सर्व वागणूक येशूच्या शिकवणीचं जिवंत उदाहरण होतं. एक एक्झाम्पल होतं की येशू ख्रिस्त जसा शिकवत होता तसंच तो शिष्य ऐकत होता. क्लिअर ऐकल्यामुळं या गोष्टी तो करू शकला. काय मी स्टेफनाप्रमाणे येशू ख्रिस्ताची शिकवण क्लिअर ऐकत आहे का आणि मग म्हणत आहे की होय, प्रभूने जसं केलं तसं मला करायचं आहे. प्रियजनांनो, आज आपल्याला कधी कधी अपमान, टीका किंवा अन्याय, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आम्हाला आवडणार नाहीत, ज्या आमच्या खरंच योग्य कामाच्या विरुद्ध असतात, आणि मग आम्हाला अशा गोष्टी सहन कराव्या लागतात. अशा वेळी सूड घेण्याऐवजी प्रेम, क्षमा आणि प्रार्थना यांचाच मार्ग स्वीकारणं हेच ख्रिस्ताचं अनुकरण आहे. प्रियजनांनो, मत्तई 5:43 मध्ये जे आम्ही आज मनन करत आहोत ना, हे वचन आपल्याला आठवण करून देत आहे की जगाची शिकवण आणि येशू ख्रिस्ताची शिकवण यात खूप मोठं फरक आहे. जे आहे ते द्वेष शिकवतं, द्वेषाबद्दल द्वेष शिकवतं, पण येशू द्वेषाबद्दल प्रेम शिकवतो. खरे ख्रिस्ती जीवन म्हणजे केवळ आपल्या लोकांच्यावर, मित्रांच्यावर प्रेम करणं नव्हे, तर शत्रूवर सुद्धा प्रेम करणं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं म्हणजे खरं ख्रिस्ती जीवन आहे. या आजच्या सकाळी आपण प्रार्थना करूया की परमेश्वरानं आपल्याला अशी ताकद, आपल्याला अशी कृपा पुरवावी की आम्ही शत्रूवर प्रेम करू. प्रियजनांनो, आपल्याला देवाची कृपा असल्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही. आम्ही जर दुश्मनासाठी प्रार्थना करत नाही तर देवाची ही कृपा आपल्याला लाभलेली नाही असं समजा. म्हणून देवाजवळ अगोदर प्रार्थना करूया की देवा, मला कृपा पुरव की मी अशा प्रकारे वागू शकेन, शत्रूवर प्रेम करू शकेन. आपण प्रार्थना करू. हे प्रभू, माझ्या मनातील द्वेष, कटुता आणि सुडाची भावना आज तू दूर कर दे बाबा. ज्यांनी माझा अपमान केला किंवा मला दुःख दिलेलं आहे, त्या सर्वांच्यावर सुद्धा प्रेम करण्याची आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची देवा मला कृपा पुरव. परमेश्वर बापा, हे केवळ तुझ्यापासून आहे म्हणून ते मला पुरव. माझ्या जीवनातून तुझे प्रेम प्रकट होऊ दे प्रभू, आणि जगाला माझ्यामधून तुझं दर्शन होऊ दे. येशूच्या द्वारे मागतो म्हणून ऐक बाबा. आमेन. थँक्यू. मे गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. कीप प्रेइंग फॉर मी. आणि देवाचे वचन रोज ऐकत चला, वाचत चला, मनन करा. आमेन. आमेन.